त्यांना बहुसंख्य मताने निवडून द्यायचं आहे. आणि आपण आदरणीय आमचे सहकारी सागर मित्र सागर भोसले सर यांच्या मातोश्रीचं नुकतंच एक 4-5 दिवसापूर्वी निधन झालं. अतिशय दुःखद घटना घडली. म्हणजे त्यांच्या ठीक आहे. या ठिकाणी उमेदवार कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी ओपन उमेदवार महिलांमधून हेमलता सागर भोसले यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तसेच आपले ओबीसी उमेदवार सुशांत शांताराम महाजन यांची निवड करण्यात आलेली आहे. तरी हे दोन्ही जे उमेदवार आहेत हे आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचे आहेत. तर अशासाठी निवडून आणायचे आहेत की आपले सर्वांचे लाडके खासदार उदयनराजे भोसले हे केंद्रात आहेत आणि आपले सगळ्यांचं दैवत माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. जर आपल्याला जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर आपल्याला ह्या सीटा जास्तीत जास्त मताने जेवढा पण मतदान यांना जास्तीत जास्त करू तेवढा निधी आपल्याला जास्तीत जास्त आणता येईल. हे मी आपल्या अध्यक्षांच्या समोर सांगते. ताई तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं. सर्व व्यासपीठावरती सर्वांचंच मी स्वागत करतो. आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या या भागामध्ये आजपर्यंत आपले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून भरपूर विकास करण्यात आलेला आहे. या ठिकाणचे सुमित्रराजेचे रस्ते असतील किंवा तुमच्या इकडे आता खासदार साहेबांची शाळा आहे पॅरेंट स्कूल, इथं सुद्धा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. तसेच हे आपले जे उमेदवार आहेत गेली अनेक वर्ष हे आपल्या प्रभागात सगळ्यांच्या परिचयात आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या ते मिसळून गेलेले आहेत. महत्वाचं काय की आपले उमेदवार हे आपल्या हक्काचे असले पाहिजे आणि आपल्याला त्यांना आपलं काम कोणतंही हक्कानं सांगता आलं पाहिजे. आणि हे दोन्ही उमेदवार कर्तृत्ववान आहेत आणि त्यांचं समाजाप्रती एक चांगली बांधिलकी आहे आणि समाजासाठी काम करण्याची त्यांच्यामध्ये एक उमेद आहे, धडपड आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे चांगली माणसं आहेत. इथं भोसले बापू असतील, वकील साहेब असतील किंवा डॉक्टर गाडगे साहेब असतील. अतिशय चांगल्या पद्धतीनं यांच्या पाठीमागं लोक उभे, चांगला सुसंस्कृत समाज यांच्या मागे उभा आहे. आणि आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की सातारमध्ये सगळ्यात इथं शाहूनगरला आपले अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत अमोल मोहिते, त्यांना संपूर्ण सातारमध्ये सगळ्यात जास्त मतदान हे शाहूनगर मधून असेल ही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्वाही देतो. आणि आपले जे उमेदवार आहेत आता काही आपले जे प्रॉब्लेम आहेत हे आपल्या सगळ्या उमेदवारांना माहिती आहेत. हे काय आपले बाहेरचे उमेदवार नाहीत. आपल्या इथल्या पाण्याच्या अडचणी आहेत. मान्य आतापर्यंत दिवस झाला पाण्याची अडचण चालू होती.
बरेच लोकांनी 2-2 दिवस आंघोळ पण केल्या नाहीत, आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणजे इतक्या अडचणी होत्या. आता फक्त मेडिकलमध्ये आपल्याला आंघोळीची गोळी मिळाली नाही म्हणून आपण त्यातनं सावरून गेलो. म्हणजे हा गमतीचा भाग आहे. परंतु आपल्याला ह्या सगळ्या अडचणींवर मात करायची असेल तर आपले हे सगळे उमेदवार जे आहेत तर ते सातत्यानं पाठपुरावा करतील आणि त्यांच्याकडून पाठपुरावा करून घेण्याचं काम हे आपल्या मित्रमंडळींचं राहील. आणि तुम्हाला एक ग्वाही देतो की इथं फक्त आणि फक्त कमाल. आगामी काळामध्ये सातारा नगर परिषदेची 2 डिसेंबरला निवडणूक होत आहे. माझं या निमित्ताने एकच सांगणं आहे की निवडणूक ही सर्वांनी सिरियस घेतली पाहिजे. कारण या निवडणुकीच्या निकालावर किंवा उमेदवार कुठला निवडून येतोय त्याच्यावर भवितव्य त्या भागाचा अवलंबून असतो. सातारकर नागरिक खूप सुज्ञ आहेत. आतापर्यंत सातारकर नागरिकांनी अनेक चांगले निर्णय त्यांच्या मतदान प्रक्रियेतून घेतलेले आहेत. मला पर्टिक्युलर शाहूनगर बद्दल बोलताना एवढं सांगायचं आहे. आता अनेक मान्यवरांनी सांगितलं. प्रथमतः मी थोडं माझी पण सुरुवातच आहे. या ठिकाणी आलेल्या व्यासपीठावरील रंजना रावत ज्या माजी सातारच्या नगराध्यक्ष आहेत यांचं प्रथमतः मी शाहूनगर मध्ये स्वागत करतो. आणि शाहूनगर बद्दल रंजनाताई रावत यांना तर आणि सगळ्यांनाच आपल्याला माहित आहे की आपण आतापर्यंत त्रिशंकू भागामध्ये होतो. जवळपास 70 सालापासून शाहूनगरची वसण्यास सुरुवात झालेली आहे. त्या काळापासून ते आता 2022 सालापर्यंत आपल्याला कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था नव्हती. त्यामुळे व्हायचं काय, ना घर का ना घात का अशी परिस्थिती होती, ना ग्रामपंचायत ना नगरपालिका. विकास काम करायचं म्हणलं तर डीपीडीसी आणि दोन्ही महाराजांचे फंड म्हणजे श्रीमंत छत्रपती खासदार उदयसिंहराजे भोसले आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले याच्या अगोदर भाऊसाहेब महाराज असतील यांच्या माध्यमातून आपण काही कामं जी झाली ती करून घेतली. परंतु अतिशय शहराच्या जवळ असणारं हे उपनगर अतिशय झपाट्यानं फुलत होतं. अनेक लोकांना हवाहवसं वाटत होतं. परंतु नागरी सुविधांचा अभाव होत होता. त्याचं मुख्य कारण होतं की आपल्याला कोणती स्थानिक स्वराज्य संस्था इथं नव्हती. आज सर्व महिला वर्गांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला विकास का नाही झाला. आज आम्ही इलेक्शनच्या कॅम्पेनिंग मध्ये जात असताना प्रत्येक महिलेचा अधिकार आहे आम्हाला जाब विचारण्याचा की आमच्यासाठी आतापर्यंत काय केलं. हा 100% प्रश्न विचारला गेला पाहिजे. त्याबद्दल आम्हाला कुठल्याही लोकप्रतिनिधीला राग नाही. पण थोडासा भूतकाळ पण लक्षात घेतला पाहिजे की का झालं नाही, कुठलीही समस्या निर्माण झाली त्याचं मूळ कारण काय असतं याचा पण आपण विचार केला पाहिजे. कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळे फंडचा अभाव होता. तुटका फंड यायचा. तो एक 100 मीटरचा रस्ता जरी करायचं म्हणलं तरी अडचणी असायच्या. तरी ही दोन्ही महाराज भक्कम असल्यामुळे काही बरीचशी चांगली कामं आपल्या इथं विकसित होत गेली. परंतु 2022 सालानंतर ज्यावेळेस आपण हद्दवाडीत नगरपालिकेत गेलो त्याच्यानंतरचं जे शाहूनगर मध्ये जो फंड पडलाय तो लक्षणीय आहे. 24 कोटी रुपये एकदम हद्दवाडीला आला. 48 कोटी आला. त्यातला 24 कोटी शाहूनगर विलासपूरला आला आणि शाहूपुरीला गेला. त्या फंडच्या माध्यमातून बरीच प्रायोरिटी बेसवर कामं होत गेली. आता येणाऱ्या काळात सुद्धा पूर्ण नगरपालिकेचं आर्थिक नियोजन होत असताना शाहूनगरचा संपूर्ण विचार केला जाईल अशा विचाराच्या दोन्ही पण पार्ट्या आहेत. आज शाहूनगरच्या समस्येबद्दल प्रामुख्याने बोलायचं म्हणलं तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. समस्या भरपूर आहे पण जो प्रश्न जाणवतोय प्रामुख्याने सर्व लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत पाण्याचा प्रश्न आहे. मी थोडा अधिक वेळ घेणार आहे. नगरपालिकेची निवडणूक आहे. जे माझ्या भावना आहेत ते मी का व्यक्त करतोय तर ही आपल्याला दिशा देणारी निवडणूक आहे. त्यासाठी मी थोडंसं तुमच्या संमतीनं वेळ जास्त घेतोय का तर बोलणं गरजेचं आहे. महिला वर्गाला काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. पाण्याचा प्रश्न आता निकाली लागलेला आहे. दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जी आता नवीन 37 कोटीची स्कीम होती ती स्कीम पूर्णत्वास आल्यानंतर पुढील 40 वर्षाची शाहूनगरची जी लोकसंख्या आहे वाढीची त्याचा अंदाज गृहीत धरून ही स्कीम केलेली आहे. आता त्रास सगळ्यांनाच होतोय. पूर्ण सिस्टीम 1970 सालची जी पाण्याची टाकी आहे त्यातून पाणी वितरण होतंय आणि ती आज 2025 सालामध्ये पण त्यातूनच होते. तर 3.5 वर्षापूर्वी ही योजना लागू झाल्यानंतर याचं काम आज 85% पूर्ण झालेलं आहे. येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यात शाहूनगरचा पूर्ण पाण्याचा प्रश्न निकाल लागणार आहे. आता खरंच सगळ्यांना त्रास होतोय पण थोडासा त्रास सहन करा. माझी विनंती आहे येणाऱ्या 2-2.5 महिन्यानंतर तुम्ही पाण्याच्या बाबतीत निश्चित राहा. आपला कायमचा प्रश्न मिटलेला असेल
कासचं पाणी आणण्याचं सुद्धा दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपलं नियोजन चालू आहे. पाण्याच्या प्रश्नाबरोबरच इतर ज्या गोष्टी आहेत शाहूनगरच्या दृष्टीने, शाहूनगर हा 19 नंबर प्रभाग भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा प्रभाग आहे. कामं भरपूर करायचे आहेत. यासाठी आम्ही ज्या आता निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि पुढच्या 5 वर्षाचं जे मायक्रो प्लॅनिंग आहे ते आमच्या संपूर्ण डोक्यात फीड आहे. आमचं बालपण शाहूनगर मध्ये गेलेलं आहे. शाहूनगरच्या कोणत्या समस्या आहेत याच्या पूर्ण आम्हाला कल्पना आहे. अतिशय झपाट्यानं वाढणारी ही नागरी वस्ती आहे. लोकांना हवा असं वाटणारं सुंदर शाहूनगर कसं करता येईल हे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांची मतं विचारात घेऊन आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आज या निवडणुकीला सामोरे जात असताना जर चुकीचा निर्णय काही झाला तर याचं परिणाम असे भोगावे लागतात की आज दोन्ही महाराज सत्तेत आहेत. आज आपण बीजेपी पक्षामार्फत आज आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. एक नीट लक्षात घ्या की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आपल्या साताऱ्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे. या गोष्टीचा जर विचार केला तर नगरपालिकेला पण आपल्या विचाराचा नगरसेवक जाणं, नगराध्यक्ष जाणं हे फार गरजेचं आहे. शिवेंद्र महाराज तर आता नेहमी म्हणतात की येणारे 5 वर्षे हे शाहूनगरच्या विकासासाठी सुवर्ण वर्ष आहे, गोल्डन पिरियड ऑफ द सातारा. हा जो काळ आहे हे म्हणण्याचं कारण असं आहे की आपण पूर्णतः सत्तेत आहोत, मेजॉरिटी मधल्या सत्तेत असल्यामुळे. आणि महाराज आज कॅबिनेट मंत्री आहेत. महाराष्ट्र राज्यातलं नंबर 3चं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे पद आहे ते महाराजांच्या आज पदरात पडलेलं आहे. सातारचा खूप मोठा सन्मान झालेला आहे. म्हणूनच ते कायम म्हणतात की देणारे माझे हात आहेत पण घेणारे पण तुमचे माझ्याच विचाराचे हात असावेत, तर मी चांगला अजून निधी देईन आणि तुमच्या मनातील जे शाहूनगर आहे त्यासाठी मी सुद्धा पूर्ण कटिबद्ध आहोत. आतापर्यंत निवडणुकीचा आपण पूर्वीच्या निवडणुकीचा विचार केला तर आपण दोन्ही राजकारणावर प्रेम करणारी माणसं आहोत. यापुढेही आपली विचारधारा हीच ठेवावी. यासाठी कारणं भरपूर आहेत. आपल्याला कामं भरपूर करायची आहेत. कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. शाहूनगरचं जर भवितव्य सुधारवायचं असेल तर दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या विचाराचे नगरसेवक सभागृहात जाणे गरजेचे आहे. आज आम्ही इथं प्लॅनिंग करत असताना शाहूनगर मध्ये जवळजवळ 37 ते 38 सोसायटी आहेत. बऱ्यापैकी सगळ्या सोसायट्यांना ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस डेव्हलप करणे, रस्ते, पाण्याचा तर प्रश्न मी आता सांगितला मिटणार आहे थोड्या दिवसात. आता त्रास होतोय सगळ्यांना पण आगामी काळात तुम्हाला पाण्याचा प्रश्न पूर्ण सुटलेला दिसेल. रस्ते चांगले करणे, प्रायोरिटी बेसवर एक विकास ही एक प्रक्रिया आहे. लक्षात घ्या की आम्ही आलो जादूची कांडी फिरवली शाहूनगरचं शांघाय केला असं होणार नाही. टप्प्याटप्प्याने विकास होणार आहे. आपण सर्व लोकांना विचारात घेऊन याचा विकास करणार आहोत. परंतु एक नक्की लक्षात घ्या की आम्ही सभागृहामध्ये ज्यावेळेस तुम्ही आम्हाला जर बहुसंख्य मताने पाठवलं तर आम्ही तिथं कमी पडणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज एक गोष्ट, लहान मुलाला दूध जरी प्यायचं असलं तरी त्याला रडल्याशिवाय ती आई दूध देत नाही. सभागृहात जाऊन भांडावं लागणार तर लागणार आहे. निधीसाठी 100% भांडायची तयारी आमची आहे आणि आम्ही ती भांडणार, आपल्या शाहूनगरसाठी भांडणार आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून जेवढा निधी खेचून आणता येईल तेवढा आणणार आहे. आज महिलांचा प्रश्न असेल, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, आज सागरदादांच्या माध्यमातून पण एक CCTV कॅमेरे बसवण्याचे काम झाले, अतिशय चांगलं काम झालेलं आहे. आमचे नितीराज सूर्यवंशी असतील यांच्या पण संकल्पना ज्या आहेत आमच्या गटाच्या, आता आमचं तुमचं म्हणण्यात खरा अर्थ नाहीये, दोन्ही गट मनोमिलनावर पण मला थोडं बोलायचं आहे की ही निवडणूक होती ते आपण मनोमिलनाच्या माध्यमातून होतोय. दोन्ही जरी महाराज बीजेपीचे असले तरी उदयनराजे गट, शिवेंद्रराजे गट हे राजकीय आहेत, ही वस्तुस्थिती ती नाकारून चालत नाही. पण दोन्ही महाराजांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवतो हे दोन्हीही गटांनी विसरता कामा नये. कमळ हे आपलं चिन्ह आहे. मनोमिलन झालेलं आहे. मनोमिलन हे शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. मनोमिलनाच्या तात्विक सिद्धांताला सर्व आघाड्यांनी जागं राहिलं पाहिजे आणि निवडणुकीला सामोरं जात असताना एक दिलाने काम केलं पाहिजे. आज आम्हाला सभागृहात पाठवताना तुमच्या सर्वांची गरज आहे. आज जसं तुम्ही तुमच्या समस्या आमच्याकडे मांडणार आहे तसं आम्ही पण आज तुम्हाला एक विनंती करणार आहे की आम्हाला तुम्ही भरघोस मताने पाठवा. आम्हाला ताटमानेने सभागृहात गेलो, आम्ही जर मोठ्या मताधिक्याने सभागृहात गेलो तर आम्हाला सुद्धा काही गोष्टी आवर्जून करता येतील की महाराज आमच्या इथली जनता
खूप तुमच्या पाठीशी आहे आणि एवढं मताधिक्य आम्हाला देऊन त्यांनी इथं आम्हाला पाठवलेलं आहे, तर याचा पण कुठेतरी विचार व्हावा. या आपल्या 19 प्रभागामध्ये ऐतिहासिक प्रभाग आहे, किल्ले अजिंक्यतारा आहे, शाहूनगर आहे, अजिंक्यताऱ्याचा रोड विकसित झालेला आहे, शिवसृष्टीवरती उभी करण्यात येत आहे, आज 4 भिंतीचं पण पुनर्वसन होत आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, जर महसुली आपण विचार केला, आज आपण टॅक्स भरतो, आज प्रत्येक जण आम्हाला घरात गेलो की आम्ही टॅक्स भरतो, आम्हाला सुविधा का नाहीत मिळाल्या पाहिजे, 100% बरोबर. पण एक लक्षात घ्या, आज शाहूनगरचं महसुली उत्पन्न 9 ते 10 कोटी रुपये. मी शाहूनगरचं म्हणतोय, पूर्ण सातारचं बोलत नाहीये. आणि 10 कोटी रुपयाच्या तुलनेच्या अगेन्स्ट आपली जी पाण्याची योजना आली ती 37 कोटीची. आपला जो रस्ता शाहूनगरचा चाललाय तो 3.5 कोटी रुपयाचा आहे. आज जो रिंग रोड होणार आहे त्याचं जवळजवळ 150 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं टेंडर आहे. त्या रिंग रोड आता डॉक्टर साहेबांनी सांगितला, तो रिंग रोड डायरेक्ट हायवेतून कनेक्ट होऊन पॅरेंट स्कूलच्या पाठीमागून एक बोगदा निघणार आहे, तो डायरेक्ट सिटीला कनेक्ट होऊन डायरेक्ट कासला तिथून एक ब्रिज टाकून आपण तो रोड काढतोय. अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. शाहूनगरच्या पूर्ण अर्धवाहिनीवर त्या रोडचा परिणाम होणार आहे. मला म्हणायचं एवढंच की 9 ते 10 कोटी रुपये जर आपलं उत्पन्न असेल तर 35 ते 40 कोटी रुपये दरवर्षी काम होत आहे. याचा सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे. हा निधी खेचून आणण्यात केंद्रातून आणि राज्यातून दोन्ही महाराज सक्षम आहेत. तिथं ते आपल्या सातारासाठी भांडतात म्हणजे निधीसाठी भांडतायत. तर येणाऱ्या आगामी काळात मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना, महिला वर्गाला, तरुण वर्गाला आवाहन करतो की आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहून आम्हाला साथ द्या. येणाऱ्या 5 वर्षात शाहूनगरमध्ये जर बदल नाही झाला तर तुम्ही आम्हाला जाब विचारायला कधीही तुम्ही या. आम्ही त्यासाठी कधी तुमचं म्हणणं टाळणार नाही. फक्त मी एक नक्की सांगतो, आम्ही स्वच्छ सुंदर कारभार करण्याचा प्रयत्न करू, प्रायोरिटी बेसवर कामं करू, तुमच्या सूचनांचा आदर करून त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याचाही आम्ही विचार करू. एवढ्यासाठी मी विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून कमळ या भाजपाच्या पुरस्कृत सर्व पॅनलला विजयी करण्याचे साठी प्रयत्नशील राहावा आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्या. एवढेच मी इथं या ठिकाणी म्हणतो. सागर भोसले व्यासपीठावर उपस्थित असलेलं सगळ्यांचंच लाडकं व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांच्या शाहूनगरच्या परिचित असलेल्या माजी नगराध्यक्षा माननीय सौरंजना रावत मॅडम, तसेच सर्व उपस्थित असलेले मान्यवर आणि सर्व शाहूनगरवासी. सर्वप्रथम रावत मॅडमचं सर्व शाहूनगरवासियांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर सकाळी जलमंदिरवरून पंकज चव्हाण सरांचा फोन आला होता की आज राणे साहेब 4:30 वाजता आपल्या प्रभागामध्ये सगळ्यांची तबूज करण्यासाठी येणार आहेत. म्हणून आम्ही स्वतः जाऊन सर्व शाहूनगरमध्ये सर्व महिलांना सर्व घरामध्ये जाऊन सांगितलं होतं की आज राणे साहेब येणार आहेत 4:30 वाजता. बरोबर निघायच्या वेळेसच फोन आला. काहीतरी अत्यंत तातडीचं काम निघाल्यामुळे राणे साहेब इथं येऊ शकल्या नाहीत. तुमच्याप्रमाणे आम्हालाही थोडंसं नाराज वाटलं, पण त्यासोबत अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आणि राजकारणात मुरलेलं असं व्यक्तिमत्व आपल्या इथं रंजना रावत मॅडम, माझ्या नगराध्यक्षा रंजना रावत मॅडम इथं आलेले आहेत आणि नक्कीच ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आदरणीय महाराज साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आदरणीय बाबा महाराज साहेब, दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता संपूर्ण सातारा शहरामध्येच ही प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. खरं तर आपला शाहू, आता सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपला शाहूनगर हा त्रिशंकू भाग होता. ज्यांना ग्रामपंचायत होती किंवा नगरपालिकेत सुद्धा तो समाविष्ट नव्हता, परंतु आता आपलं शाहूनगर हे नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेलं आहे. जे शाहूनगरचा विकास हा 100% होणारच आहे. आपल्या शाहूनगरमध्ये ज्या काही मूलभूत आपल्या आता खूप जागी आपण एकतर निसर्गाच्या कुशीत राहतो, ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी राहतो. ही जरी प्लस पॉइंट असला तर दुसरी बाजू जर बघितलं तर डोंगराच्या कडेला पायथ्याला राहत असल्यामुळे पावसाचा जोर नेहमीच असतो. रस्ते, डांबराचे रस्ते असे केले की 1-2 वर्षात ते खराब होऊन जातात. त्यामुळे मला तरी वाटतं इथं सिमेंट कॉन्क्रीट पेक्षा ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते आपल्या संपूर्ण शाहूनगरमध्ये असावे, जेणेकरून ते वारंवार खराब होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या इथं डोंगरच्या कडेचा भाग असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी अजूनही नाले नाहीयेत. बऱ्याच घरामध्ये, अगदी आमच्या घरामध्ये पावसाचं पाणी येतं. आपल्या या शाहूनगरमध्ये याच्या सगळ्यात महत्वाच्या गरजा काय आहेत तर नाले, रस्ते किंवा स्ट्रीट लाईट आणि सगळ्यात महत्वाचं पिण्याचं स्वच्छ पाणी. ह्या महत्वाच्या गरजा पूर्ण पहिल्यांदा होणं गरजेचं आहे.
ह्यासोबतच भरपूर बाकीच्या सुद्धा गरजा आहेत, तशी लिस्ट काढली तर भरपूर आहे. भरपूर अगदी महिलांसाठी शासनानं भरपूर योजना राबवलेल्या आहेत, लहान मुलांसाठी आहेत, ज्येष्ठ लोकांसाठी आहेत, किंवा रोजगाराच्या विविध संधी किंवा त्याची प्रशिक्षण शिबिर असतात. सगळ्याच माहिती सर्वच घरापर्यंत जात नाही. आपल्याला या सगळ्या योजना, सगळ्या माहिती, सगळे जे काही उपक्रम आहेत हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यासाठी आपल्याला तिथं जाणं गरजेचं आहे. रावत मॅडम, तुम्हाला माहितच असेल, आपण 4-5 वर्षामध्ये अगदी लहान मुलांसाठी वेगळे उपक्रम घेतलेले आहेत, ज्येष्ठांसाठी घेतलेले आहेत, महिलांसाठी घेतलेले आहेत, अगदी वेगवेगळ्या युवा वर्गासाठी घेतलेले आहेत आणि सगळ्यांसाठी आरोग्य शिबिर सुद्धा आयोजित केलेले आहेत. जरी प्रत्येक वयोगटासाठी वेगळा आपण उपक्रम राबवला असला तरी सर्वच वयोगटातील लोक प्रत्येक कार्यक्रमाला हजर असायचे. म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक शाहूनगर वासियांनी आपल्याला साथ दिलेली आहे आणि ती साथ इथून पुढे होता अशीच किंवा त्यापेक्षा जास्त साथ मिळणार आहे याची मला मनापासून खात्री आहे. सर्वजण आपण सोबत जाऊया, आपल्या शाहूनगरचा नक्की विकास करूया. आता दोन्ही महाराज साहेबांनी सांगितलेलं आहे की ही जी नगरपालिकेची साताऱ्याची निवडणूक आहे ही आपण मनोमिलनातून घडवायची आहे. आता दादांनी सांगितलेच आहे, दोन्ही गट आहेत, दोन्ही राज्यांच्या गटामध्ये थोडेसे कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हेवे दावे किंवा काहीतरी थोडस असतं, ते जर सगळ्यांनी टाळून सगळ्यांनी एकत्र येऊन मनोमिलनामध्ये आपण ही आता निवडणूक 100% लढवायची आहे. आणि आपण ही निवडणूक फक्त लढवायची नाही तर जिंकून दाखवायची आहे आणि सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आपल्या संपूर्ण शाहूनगरचा विकास हा करायचाच आहे. कारण आपण तसं मी फार नशीबवान समजते की शाहूनगर सारख्या म्हणजे ज्या ठिकाणी सर्वच लोक सुशिक्षित आहेत, अगदी डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक किंवा मोठमोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक आहेत, म्हणजे अगदी त्यांना सामाजिक जाण असणारे लोक आहेत, त्यांच्या सोबत मी इथं राहते आणि ह्याच लोकांसाठी आता काम करण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. आपण सगळे सोबत होतो, इथून पुढे असंच एकत्रितपणे काम करूया आणि आपल्या शाहूनगरचा 100% विकास करून आणूया. धन्यवाद. सागरदादा भोसले यांच्या आईंना मी श्रद्धांजली अर्पण करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुशांत दादा, माझ्या सहकारी, नेहमी समाजामध्ये स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करणाऱ्या आदरणीय हेमलताताई भोसले, त्याचबरोबर आमचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आदरणीय आबा इंगळे, व्यासपीठावरील इतर उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर दोन्ही उमेदवारांनी मला बोलण्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. सगळे मुद्दे, सगळे विषय त्यांनी क्लिअर केलेले आहेत. खरं तर शाहूनगरमधली जनता आहे, नागरिक आहेत, ते खरोखर भाग्यवान आहेत. अतिशय बोलणारे आणि तडफदार असे दोन्ही उमेदवार आहेत. मला अजून आठवतं 2001 साली ज्यावेळेस सातारा नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि नगराध्यक्ष पदासाठी मला आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी दिली. मला 2 मिनिटं काय कळतच नव्हतं. विमान चिन्ह होतं, मी उभी राहिले, म्हटले माझं विमान चिन्ह आहे, मला मतदान करा. मी पटकन खाली बसले. मला अजून ते आठवतं, कारण काही राजकारणातलं गळचा मग काही मला माहीत नव्हता. परंतु आज या भागामध्ये जे उमेदवार दोन्ही महाराजांनी दिले, अतिशय सुशिक्षित, समाजासाठी धडपडणारे असे उमेदवार आहेत. त्यांनी आता सांगितले, पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील. गेले कित्येक दिवसापासून जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. प्रत्येक महिला भगिनींना एक स्टेज उपलब्ध करून देण्याचं काम जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता सुशांतने सांगितलं की मनोमिलनातले उमेदवार आहेत. खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. मनोमिलनामध्ये तुम्ही आता निवडून येणार आहात. परंतु आम्ही संघर्षामध्ये त्यावेळेस मी नगराध्यक्ष होते, परंतु तिथेही लोक भांडून कामं करून घेत होती. तुम्हाला तर आता भांडायला चान्सच नाही. नगराध्यक्ष तुमचे, नगरसेवक तुम्ही, कशासाठी भांडायचे? उलट जो काही निधी शाहूनगरमध्ये तुम्हाला आणता येईल तो निश्चितपणे आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज तिथं सांगितलं गेलं की थोडे हेवेदावे आहेत. कुठल्याही प्रकारचे हेवेदावे नाही. दोन्हीही महाराज एकत्र आहेत. दोन्ही महाराज फार हुशार आहेत बरं का. बरोबर सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम त्या दोघांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि असे उमेदवार त्या दोघांनी आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण कमळ या चिन्हाचं बटन दाबाल, कारण आपल्याला 3 मतदान करायचे आहेत. जिथं जिथं कमळ दिसेल तिथलं बटन फक्त दाबायचं. बाकी इकडे तिकडे कुठलंही पाहायचं नाही आपण. आणि खरं तर महिलांनी जर एकदा मनाव घेतलं ना, महिलांना
नारी शक्ती मानलं जातं. महिलेनं जर नाव घेतलं तर घरातलं प्रत्येक मतदान ती फिरवू शकते आणि आपल्या घरातलं सगळंच मतदान ती कमळ चिन्हाला करून घेऊ शकते. आणि या महिला भगिनी आमच्या सुशिक्षित आहेत. आता सांगितलं की एक प्रभाग क्रमांक 19 मधलं मतदान हे सगळ्यात प्रचंड ताकदीनं मतदान होणार आहे. जास्तीत जास्त नगराध्यक्ष पदाला आणि दोन्ही उमेदवारांना इथलं मतदान होणार आहे. आणि सातारा शहरामध्ये त्या शाहूनगरचा एक वेगळा असा एक ठसा उमटला जाणार आहे. सुशांत तर मला वाटतं खूपच बोलले आज. मला माहित नव्हतं की एवढे बोलतात ते. किती चांगले बाबाने उमेदवार शोधले बघा. जसं समुद्रात आपण शिंपल्यात एखादा मोती शोधून काढतो ना, त्या पद्धतीने हे सगळे उमेदवार शोधलेले आहेत. आणि ह्याच उमेदवारांकडून आपल्याला या शाहूनगरीचा विकास करून घ्यायचा आहे. आपण हेमलताताईंना तर पाहतोय, प्रत्येक वेळेस समाजासाठी धडपडणारं ते व्यक्तिमत्व आहे. आता आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वी त्यांच्या सासूबाईंचं निधन होऊन सुद्धा एक तळमळ आहे त्यांना की मला काहीतरी माझ्या शाहूनगरासाठी करायचंय. तरी सुद्धा त्यांनी पदर खोचून परत त्या उभ्या राहिल्यात आणि कामाला लागल्यात. आणि अशाच उमेदवारांच्या पाठीशी राहणं काळाची गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये दोन्ही महाराजांच्याकडून या शाहूनगरीचा विकास करून घेण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहायचंय. मी खरं तर राणीसाहेब येणार होत्या, पण राणीसाहेब काहीतरी कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे मला यायला लागलं. आपण म्हणतो ना की कोण नसलं की आपण जायचं. मला तसं काही वाटत नाही. कुठं बोलवतील तिथं मी जातं, कारण दोन्ही महाराजांचं काम करणं ही माझी जबाबदारी समजते आणि ती जबाबदारी पार पाडूनच मी आता आलेली आहे. आपल्या सगळ्यांचे सहकार्य आणि प्रेम कायमस्वरूपी आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठीशी राहावेत. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या दोन्ही उमेदवारांच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर आमच्या गणेशला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. येऊ शकले नाही, परंतु सातारच्या माजी नगराध्यक्ष रंजनाताई आल्या, तसे समृद्धी दादा आले. एक मोठं भाग्य आहे की त्यांना हेमाताईंसारखा एक मिळालेला आहे. हे लढवय आज हेमाताईंचं सागरदारांचं काम बघितलं तर 2000